नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 मधून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले युवराज दशरथ झोमान यांनी आडगाव येथील ग्रामदैवत मारुती राया तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून आपल्या प्रचाराला सुरुवात केली। यावेळी आडगाव ग्रामस्थांनीही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं सांगत पक्षाने उमेदवारी देण्याची मागणी केली। संपूर्ण प्रभाग क्रमांक 2 चे जे नागरिक आहेत, मतदार आहेत, त्या मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो, विनम्र विनंती करतो की आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे मंडल सरचिटणीस असतील किंवा अनेक विविध राजकीय सामाजिक स्तरावरती त्यांनी विविध ठिकाणी संस्थांवरती त्यांनी जे काम केलेले, त्या कामातून त्यांनी जनतेच्या मनामध्ये एक वेगळा ठसा निर्माण केलेला आहे। असे आमचे युवराज पाटील झोमान यांना निश्चितच या ठिकाणी ज्यावेळेला निवडणुकीची घोषणा होईल त्यावेळेला उदंड असा प्रतिसाद मिळेल आणि युवराज पाटील झोमान यांना भारतीय जनता पार्टीने एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी जोपासलेला आहे। त्या निष्ठावंत कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी निश्चितच न्याय देईल आणि त्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देऊन त्यांचा यथोचित गौरव करून त्यांना यशाचा मार्ग भाजप निश्चित दाखवेल। मी भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता युवराज झोमान गेल्या अनेक वर्षापासून पक्षाने दिलेले सर्व कामं करत असताना काही पक्षांनी मला पदही दिली, त्या पदाचाही मी सन्मान ठेवून मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत आडगाव मधले असतील, पंचवटी तपोवन परिसरातले सर्व पदाधिकाऱ्यांसोबत, सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख तसेच काही महिला पदाधिकारी आहेत, या सर्वांना समवेत घेऊन मी माझं पक्षाचं काम कायमस्वरूपी करत असतो। येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मला भारतीय जनता पार्टी तिकीट देईल असं काही सूचना सूचित करण्यात आलं, म्हणून मी जनतेपर्यंत पोहोचण्याचा मागील 15 दिवसापासून मी प्रयत्न करत आहे। नेहमीच जनतेमध्ये असतो, परंतु उमेदवार या नात्याने मी जनतेमध्ये मागच्या 15-20 दिवसामध्ये मी फिरतोय। या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी जर आडगाव, नांदूर, मानूर, केकेवाग, हनुमाननगर, कोणारनगर या सर्व मतदारांपर्यंत माझा परिचय आहे। या सर्वांनी जर मला संधी दिली सेवा करण्याची तर मी निश्चितच मी पूर्ण वेळ या प्रभागासाठी देऊन मी सर्वांना प्रभागाला सर्व कामांना मी न्याय देईल असं मला वाटतं। मी भारतीय जनता पार्टी तपोवन मंडळाचा सरचिटणीस या नात्याने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी जनतेसमोर जात आहे। खर तर बीजेपी पक्ष घराघरात पोहोचवणारे निष्ठावंत कार्यकर्ते आज भविष्यात येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपतर्फे इच्छुक उमेदवार असून आज त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। मी त्यांना आडगाव ग्रामस्थांतर्फे तसेच माझ्या कुटुंबातर्फे येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये भारतीय जनता पार्टीचे या तपोवन मंडळाचे सरचिटणीस युवराजजी झोमान यांच्या पत्रकाच्या वाटपाच्या शुभारंभी प्रसंगी या प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आडगावचे सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये व तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन आजच्या या प्रचाराला शुभारंभ या ठिकाणी होत आहे। युवराज भाऊ झोमान हे भारतीय जनता पार्टी आडगाव 1997 चे स्थापनेच्या पासून कार्यरत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने युवराज भाऊ झोमान यांना या येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी द्यावी अशी आमची सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या वर पक्षासाठी अत्यंत या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न आहेत। इतक्या वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं काम आहे, निश्चितच त्यांना या ठिकाणी यश मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांच्या उमेदवारीने या प्रभागाचा चांगला विकास व्हावा अशी जनसामान्य परिवाराची आणि नागरिकांची या ठिकाणी इच्छा आहे। तर पुन्हा एकदा आडगावकरांच्या युवराज झोमान हे अतिशय कष्टाळू आणि चांगले युवक आहे, कर्तृत्ववान युवक आहे। तर आपण सर्वजण त्यांना पाठिंबा देऊन त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊ आणि त्यांच्या पाठीमागे राहू। युवराज झोमान हे भाजप तपोवन मंडल नाशिकचे सरचिटणीस, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, अटल चेतना सामाजिक संस्थेचे संचालक तसेच BSc कम्प्युटर सायन्स मधून पदवीधर शिक्षण घेतलेले
एक जाणकार नागरिक आहेत. नागरिकांच्या समस्यांची जाणीव व बालपणापासून सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक कामांमध्ये सहभागी होऊन नागरी सुविधांबाबत अनुभव असल्याने पक्षाने काम करण्याची संधी देण्याचीही मागणी यावेळी झोमान यांनी केली आहे. नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 आडगाव मधून युवराज झोमान यांनी केलेलं कार्य तसेच मतदारांची इच्छा व नागरिकांसाठी काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असल्याने पक्षाने उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील, नाशिक.